नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महादीप 2025 अंतर्गत भारत या घटकावर व्हिडिओ क्रमांक 1 पाहणार आहोत। प्रश्न पहिला, सूर्य मंदिर कोठे आहे? उत्तर आहे कोणार्क। भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणी मोजली जाते? उत्तर आहे मिर्झापूर। मोहिनी अट्टनम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे केरळ। भारतीय खगोल संस्था कोठे आहे? उत्तर आहे बेंगळुरू। भारतातील प्रमुख अवकाश उड्डाण केंद्र कोठे आहे? श्रीहरिकोटा। भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? उत्तर आहे दिब्रुगढ ते कन्याकुमारी। नालंदा हे विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बिहार। दार्जिलिंग हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल। बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे आसाम। भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर M.S. स्वामीनाथन। सिंधू नदी कोठे उगम पावते? उत्तर आहे मानसरोवर। प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओरिसा। कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे सिक्कीम। राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? उत्तर आहे उपराष्ट्रपती। संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे। पचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश। मूलभूत हक्क एकूण किती प्रकारचे आहेत? उत्तर आहे 6। भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता? उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी। भारताचे दक्षिणेकडील टोक कोणते? उत्तर आहे इंदिरा पॉइंट। दाल आणि उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू आणि काश्मीर। प्रसिद्ध सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश। सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गिरचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरात। केवलादेवी राष्ट्रीय अभयारण्य कुठे आहे? उत्तर आहे भरतपूर। उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू। प्रसिद्ध झांसी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश। शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? रवींद्रनाथजी टागोर। शांतिनिकेतन आश्रम कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल। भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? सिक्कीम। भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? उत्तर आहे गोवा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते? लक्षद्वीप। भारतातील सर्वात लांब लेणी कोणती? अजिंठा लेणी। भारतातील सर्वात लांब धरण कोणते? उत्तर आहे हिराकुंड धरण। भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? उत्तर आहे उलर सरोवर। भाकरा नांगल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सतलज। भारतापासून भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण। उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तबला। दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे यमुना। वाराणसी शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे गंगा। सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी संरक्षित आहे? उत्तर आहे वाघ। मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंड। बंगालचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर आहे दामोदर नदी। बिहारचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर आहे कोसी नदी। खजुराहो प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश। हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे मुशी।
कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता? उत्तर आहे इंदिरा गांधी सिंचन कालवा, राजस्थान. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे सिक्कीम. भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते? उत्तर आहे गंगा नदीचे खोरे. कोळशासाठी प्रसिद्ध ठिकाण राणीगंज कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. हत्तीसाठी प्रसिद्ध पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे केरळ. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे? उत्तर आहे केरळ. भारतातील रेल्वे डब्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर आहे कपूरथळा. कृष्णा व कोयना नद्याचा संगम कोठे होतो? उत्तर आहे कराड. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? उत्तर आहे कुचिपुडी. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? उत्तर आहे सरोजिनी नायडू. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असते? लोकसभा सभापती. कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामुळे झाली आहे? लोणार सरोवर. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? उत्तर आहे सियाचीन. भारताला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? उत्तर आहे 7517 किमी. भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता? उत्तर आहे देवधार. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर 1951. बैसाखी हा सण कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे पंजाब. बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? उत्तर आहे शहनाई. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे नेमबाजी. युवक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करतात? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे लोकमान्य टिळक. कर्नाटक राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? उत्तर आहे यक्षगान. मधुबनी लोक हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे बिहार. भारतातील हिऱ्यांच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश. हरिप्रसाद चौरसिया हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? उत्तर आहे बासरी. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? वली. भूकंप मोजण्याचे एकक कोणते? उत्तर आहे रिश्टर स्केल. मिनी हा कोणत्या राज्याची भाषा आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते? 82.5 अंश पूर्व. क्रोमाइट उत्पादन व साठ्यात कोणते राज्य प्रथम आहे? उत्तर आहे ओरिसा. अंकलेश्वर विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरात. भागीरथी व अलकनंदा या दोन नद्याचा संगम कुठे होतो? उत्तर आहे देवप्रयाग. क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे सिक्कीम. भारताचे इंडिया हे नाव कोणत्या शब्दापासून बनले? उत्तर आहे इंडस. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. अलाहाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे साबरमती. लुधियाना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे पंजाब. कांडला हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरात. मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते? आंध्र प्रदेश. सिक्कीम भारतीय संघराज्यात कोणत्या वर्षी समाविष्ट झाले? उत्तर आहे 1975. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते? SNDT. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण? उत्तर आहे राकेश शर्मा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन.
बुद्धिबळातील पहिले भारतीय विश्वविजेते कोण? विश्वनाथन आनंद. लिएंडर पेस हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस. सायना नेहवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे बॅडमिंटन. भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे? उत्तर आहे केरळ. भारतातील सर्वात उंच भांकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? सतलज. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उत्तर आहे शरयू. कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर आहे राणीगंज, पश्चिम बंगाल. भारतातील सर्वाधिक तागा उत्पादन करणारे राज्य कोणते? पश्चिम बंगाल. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? मावसिनराम. प्रसिद्ध श्रीरंगपट्टणम हे कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कर्नाटक. बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कर्नाटक. भारतातील तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? पश्चिम बंगाल. पचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. संगमरवरासाठी प्रसिद्ध राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. प्रसिद्ध तिहार जेल कुठे आहे? उत्तर आहे दिल्ली. गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. बोडो आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम. भारताने पहिला अग्निबाण कोणत्या ठिकाणाहून सोडला? थुंबा. अमरकंटक औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? अरुणाचल प्रदेश. मिझोराम राज्याची राजधानी कोणती? उत्तर आहे ऐझवाल. नौटंकी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. चेरापुंजी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मेघालय. फतेपूर सिक्री हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. कर्नाटक राज्याची मुख्य भाषा कोणती? उत्तर आहे कन्नड. तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडतो? उत्तर आहे गहू. किमान वय किती वय असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान होता येते? 25 वर्ष. राष्ट्रपतीला दयेचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे? कलम 72. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिले भारतीय कोण? रवींद्रनाथ टागोर. भारतातील पहिली महिला भारतरत्न कोण? इंदिरा गांधी. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? फातिमा बीबी. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? उत्तर आहे 10 डिसेंबर. जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? उत्तर आहे 21 मार्च. सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हरियाणा. देशातील महिलांचे पहिले खुले कारागृह कुठे आहे? उत्तर आहे पुणे. सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे नर्मदा. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे नदीजोड प्रकल्प. भारतातील पहिले निर्मल ग्राम राज्य कोणते? उत्तर आहे सिक्कीम. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे? उत्तर आहे दिल्ली. भारतातील पहिले हरित शहर कोणते? उत्तर आहे आगरतळा. भारतातील वाघांचे राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ताराबाई शिंदे. धन्यवाद.